शिवाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आगतम स्वागतम सुस्वागतम। निवेदिता महिला मंडळ आयोजित निवेदिता वर्धापन दिनाच्या स्नेह संबंध सोहळ्यात मी रुपाली पवार सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आला आला क्षण आनंदाचा निवेदिताच्या वर्धापनाचा। निवेदिता हे मंडळ नव्हे, हा तर विसावा माहेरचा, हा तर विसावा माहेरचा, आई सारख्या मायेचा प्रेमाचा, प्रत्येक स्त्री मनाच्या सुखाचा, आई सारख्या मायेचा प्रेमाचा, आनंदाची देवाणघेवाण, सण समारंभ जणू काळ सुखाचा उत्साहाचा, जणू काळ सुखाचा उत्साहाचा। हा मंच आहे कलागुणांना बहरण्याचा, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला गौरवण्याचा, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला गौरवण्याचा। आशीर्वाद घेऊ थोरा मोठ्यांचे, वारसा जपूया संस्कृतीचा मैत्रीचा। सूर्यासारखे सदैव चमकत राहो, सूर्यासारखे सदैव चमकत राहो, हा दीन निवेदिताच्या वर्धापनाचा, हा दीन निवेदिताच्या वर्धापनाचा। धन्यवाद मैत्रिणींनो, धन्यवाद। दीप प्रज्वलन झालेले आहे, अतिशय मंगलमय अशी सुरुवात झालेली आहे। मान्यवरांचे खूप खूप आभार। श्री शक्ती श्री मुक्ती श्री दुर्गा माता, आम्ही मराठी महिला आहो निवेदिता, मुले घर सांभाळून करू आम्ही कार्य, एकजुटीने राहू भगिनी आम्ही सर्व, मुले घर सांभाळून करू आम्ही कार्य, एकजुटीने शक्ती श्री मुक्ती श्री दुर्गा माता, आम्ही मराठी महिला आहो निवेदिता, आम्ही मराठी महिला आहो निवेदिता। मैत्रिणींनो, निवेदिता महिला मंडळाची स्थापना 3 नोव्हेंबर 2012 साली कुंदाताई जोशी यांच्या हस्ते झाली। महाराष्ट्र समाज गांधीनगरच्या सर्व महाराष्ट्रीयन भगिनी एकत्र मिळून मंडळाची स्थापना केली। मंडळ काय, हे एक कुटुंबच आहे। सर्व भगिनी प्रेमाच्या धाग्याने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत, एकमेकांबद्दल आत्मीय भाव आहे, हीच या मंडळाची ताकद आहे। निवेदिताचे ब्रीद वाक्यच आहे, एका स्त्रीचे दुसऱ्या स्त्रीची हितगुज। मैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, निवेदिता हेच नाव का? पडला ना प्रश्न? श्री स्वामी विवेकानंद यांची आयरिश नागरिक असलेल्या शिष्याचे नाव निवेदिता होते। ती अतिशय उत्तम शिक्षिका होती। निवेदिता म्हणजे निवेदन करणारी, मनातलं सांगणारी। एका स्त्रीचं दुसऱ्याशी हितगुज या संकल्पनेने गांधीनगर महाराष्ट्र महिला मंडळाचे नामकरण निवेदिता महिला मंडळ असे करण्यात आलेले आहे। आपल्या निवेदिता महिला मंडळाच्या संस्थापक कुंदाताई बद्दल आपण जाणून घेऊया। कुंदाताई म्हणजे आनंदी, सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरपूर व्यक्तिमत्व। जीवनात कितीही अडचणी आल्या तरी ईश्वरावर श्रद्धा ठेवून सकारात्मक कसं जगता येईल हे कुंदाताईंचा बघून कळतं। स्वतः तर अगदी आनंदी आणि सकारात्मकतेने राहायचंच, परंतु दुसऱ्याला आनंद देणं हा त्यांचा विशेष गुण। कुंदाताई संगीतात विशारद आहेत। त्यांनी आकाशवाणी केंद्रात बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत, अनेकांना त्यांनी संगीतात पारंगत केलेले आहे। काही कारणास्तव कुंदाताई इथे येऊ शकलेल्या नाही आहे, तरी कुंदाताईंचा आपण सत्कार करणार आहोत एक छोटीशी भेट देऊन। आणि कुंदाताईंनी त्यांचे मनोगत आपल्याला पाठवलेले आहेत, ते मनोगत आपण आता पाहूया। अभिनंदन। अध्यक्ष उषाच्या मार्गदर्शनाखाली जुन्या कार्यकारिणी बरोबर सर्व कार्यकर्त्यांनी इतके छान कार्य केले आणि सर्व कार्यक्रमाचे अतिशय संयोजन आयोजन कौतुकास्पद होते। 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा, 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा। असेच आपल्या सुस्वभावाने माणसं जोडण्यासाठी सतत कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे अनुजाताई। त्यांनी माणसं जोडून समाजाला तसेच निवेदिताला एका उंचीवर आणून ठेवलेले आहे। सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेल्या अनुजाताईंचेही आपण सत्कार करणार आहोत, परंतु काही कारणास्तव त्या उपस्थित नसल्यामुळे हा सत्कार आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवूया।
ते काम आपण आपल्या अध्यक्षा उषाताई करणार आहेत. आता आपल्या निवेदिता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताईंबद्दल थोडं. उषाताई परिचित चेहरा, तशी परिचयाची तशी फारशी गरज नाहीये, तरीही सांगावसे वाटते. उषाताई ह्या निवेदिताच्या अध्यक्ष आहेत. अनेक संस्थानांसोबत काम करतात. या सर्व माध्यमातून त्या निस्वार्थपणे समाजकार्य करतात. निवेदिता अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी निवेदिताला एक विशिष्ट, वेगळी आणि सुंदर ओळख असलेल्या ठिकाणी नेऊन ठेवलेले आहे. आपल्या निवेदिता सख्यांमधील सुप्त गुणांना आणि ह्या कलागुणांना ओळखून त्यांना वाव देण्यासाठी त्यांनी निवेदिताचा मंच फक्त रिकामाच करून दिला नाही, तर त्यासाठी त्या वारंवार अत्यंत प्रेमाने त्या सख्यांना त्या प्रोत्साहन करत असतात. स्वभावाने तशा शांत, मनमिळावू आणि सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्या, समाजाच्या कार्यासाठी उत्साहाने तत्परतेने काम करणाऱ्या उषाताईंसाठी म्हणावसे वाटते, जिथे जिथे लाभली संधी, संधीचं तुम्ही सोनं केलं. परिसस्पर्शी जगणे तुमचे सुंदरतेचे देणे केले. आनंदाचे प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत. मनातला स्नेह आम्ही सत्कारातून देत आहोत. मनातला स्नेह आम्ही सत्कारातून देत आहोत. मला भाषण द्यायची वगैरे सवय नाही, तर आपण गप्पा मारायला जास्त बरं नाही. आणि खरंच मला खूप आनंद झाला. जसं रुपाली माझ्याबद्दल 2 लाईन पण बोलून गेलेली, पण मला वाटतं मी एवढं मोठं कार्य केलेलं नाही आहे. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण करू शकलो. एक व्यक्ती कोणी कोणतंच कार्य करू शकत नाही, सगळ्यांचा सपोर्ट जरुरी असतो. आणि जसं कुंदाताईंनी म्हटलेलं की त्यांनी बीज रोवलं आणि अनुजानी वटवृक्ष फुलवला आणि मला वाटतं मी फक्त देखरेख केली 3 वर्ष. आणि खरंच आता पुढे पण प्राजक्ता त्याला आणखी चांगलं रूप देणार आहे. म्हणून मी जास्त वेळ झाला नाही. सगळ्यांना वाटेल की उषा काय बोलायला उभी झाली. स्नेहसंमेलन आहे, प्रोग्राम गेम व्हायला पाहिजे, परफॉर्मन्स बघायचे आणि ही काय वेळ घेतीये. तुमच्या मनात ओळखलेलं आहे, पण मी जास्त बोलणार नाहीये. थँक्यू सो मच प्राजक्ता. 2 शब्द पण खूप छान होते. निवेदिताच्या सचिव असलेल्या श्वेताताईंनी बनवलेल्या निवेदिताच्या कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्रीयन सणवार आणि परंपरा ही सांस्कृतिक धरोहर पुढच्या पिढीपर्यंत विविध कार्यक्रमांद्वारे सहजरीतीने पोहोचावे, या उद्देशाने निवेदिता महिला मंडळाची स्थापना झाली आहे. इथे सगळेच सोहळे खूप उत्साहात साजरे केले जातात. चला तर मग मैत्रिणींनो, बघूया निवेदिताचा प्रवास 11 वर्षांचा. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. म्हणून या हळदी कुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींचे सुख दुःख जाणून घ्यायचे. हळूहळू समाज प्रगत झाला, तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदी कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरू आहे. ह्या वर्षीपासून आपण निवेदिता नारी रत्न पुरस्कार या सोहळ्याला सुरुवात केली आहे. ज्या महिला सदस्यांनी त्यांच्या कार्याद्वारे सामाजिक योगदान, श्रेष्ठ दान केले आहे, त्यांचा सत्कार आपण करतो. सामाजिक जागृती आणि समाजसेवा म्हणून बरेच प्रकल्प राबवले जातात. वृद्धाश्रम, अंधजन मंडळ आणि स्थानिक शाळांना मुलाखत अशा सामाजिक जबाबदारी
सगळ्या भगिनी एकत्र मिळून वाहतात. विविध विषयांवरती संभाषण, कार्यशाळा यामुळे निवेदिता सदस्यांना आपलं कौशल्य संवर्धन करता येतं. नवीन गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो. निवेदिता मंडळात आता फक्त गांधीनगर, महाराष्ट्रीयन भगिनी नाही तर भारतातील आणि परदेशी राहणाऱ्या भगिनीसुद्धा सदस्य आहेत. निवेदिता आता लोकल टू ग्लोबल झाली आहे. ही खूप अभिमानास्पद बाब आहे. एखाद्या विषयाला संपूर्णपणे जाणून घ्यायला त्या क्षेत्रातील विविध एक्सपर्ट्सला आपण बोलावलं आणि ऑनलाईन शृंखलेची निर्मिती केली. ही खूपच आगळी वेगळी कल्पना होती. स्पर्धा, भजन, वेगवेगळे पारंपरिक खेळ, विविध विषयांवरती संभाषण, विविध कार्यशाळा याद्वारे भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा या निमित्ताने, या उद्देशाने निवेदिता नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते. एकमेकांच्या गुणांचे संवर्धन करणे किंवा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे यामुळे एकमेकांशी एक सुंदर नातं निर्माण झालं आहे. एक कुटुंबीय भावना निर्माण झाली आहे. ती अशीच वृद्धिंगत व्हावी, एक आनंदी आणि प्रगतिशील समाजाची निर्मिती व्हावी हीच निवेदिताला शुभेच्छा. सुंदर व्हिडिओ होता. जुन्या आठवणी नव्या झाल्यासारखं वाटलं. नक्की ना? आपली निवेदिका सखी वैशाली सुळे ह्या नवसारीला असतात. त्यांनीही ऑनलाईन त्यांचे मनोगत पाठवलेले आहे, तेही आपण बघणार आहोत. नमस्कार, मी वैशाली प्रसन्न सुळे नवसारीहून तुमच्या सगळ्यांचीच एक निवेदिता सखी तुमच्या सगळ्यांशी संवाद साधते आहे. आज खरं तर खूप आनंद होतोय की आपली निवेदिताची जुनी कार्यकारिणी त्यांचा कार्यकाल उत्तम प्रकारे निभावून नवीन कार्यकारिणी आपल्याला मिळते आहे आणि एक स्नेहसंमेलनाचा सोहळासुद्धा तुम्ही सगळ्याजणी साजरा करता आहात. म्हणून डिजिटल रूपाने का होईना तुमच्या सगळ्यांमध्ये मी असावं म्हणून मी हा एक छोटासा माझा मनोगताचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी बनवून पाठवते आहे.
निवेदितानं मला ही संधी दिली त्यासाठी मी आभारी आहे कार्यकारिणीची. साधारण मला आठवतं 2012 साल असेल आणि एका निबंध स्पर्धेच्या निमित्तानं मी पहिल्यांदा महाराष्ट्र समाजात आले होते आणि तिथे काही सख्यांशी माझा परिचय झाला आणि एक लिहिण्याची वाचनाची आवड होती. त्यामुळे एक छोटंसं नाटक या सगळ्या सख्यांसाठी मी लिहिलं आणि खरोखर आपल्या सख्यांनी खूप मेहनत करून अगदी मस्त ते सादर केलं गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात. आणि नेमकी त्याच सुमारास आमची बदली होऊन आम्ही पोर्ट ब्लेअरला जाणार होतो आणि मी सगळं आवरासावरी पॅकिंगच्या गडबडीत असतानाच हा नाटकाचा कार्यक्रम झाल्यानंतर 1-2 दिवसांनी मला आपल्या सख्यांचा फोन आला की संध्याकाळी घरीच आहेस ना तू? मी म्हटलं हो. आणि मला काही आयडिया आली नाही. पण सगळ्या सख्या ज्या नाटकात सहभागी होत्या त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी एक अतिशय भावपूर्ण असं सरप्राईज मला दिलं की त्यांनी अगदी जसं एखाद्या माहेरवाशिणीचं कौतुक करतात तसं माझ्यासाठी एक सुंदर भेट, अतिशय सुंदर साडी जी आजही मी अगदी आपली असते ना माहेरची साडी आवडीची मर्मबंधातली ठेव म्हणतात त्याला, तशी मी ती जपून ठेवलेली आहे. आणि त्यांनी अगदी ओटी भरून गजरा, छान मिठाई, मुलांसाठी खाऊ असं आणलं आणि अक्षरशः त्या पसाऱ्यामध्ये पॅकिंगच्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्याजणी बसल्या कुठल्याही तऱ्हेचं काही हे न करता आणि आमच्या छान गप्पा वगैरे झाल्या आणि हा प्रसंग नेहमीसाठी माझ्या लक्षात राहील. आणि त्यानंतर योगायोगाने आम्ही गांधीनगरलाच परत आलो. तेव्हा मग सूत्रसंचालन असू दे, लेखन असू दे, डेकोरेशन कमिटी असू दे, प्रत्येक वेळी जी माझी आवड होती त्या माझ्या आवडीला, कलागुणांना सगळ्या सखांनी प्रोत्साहन दिलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. ज्या मोठ्या आहेत त्यांनी सल्ला दिला, मार्गदर्शन दिलं, ज्या बरोबरीच्या होत्या, कुणी मैत्रीण, कुणी बहीण, कोणी बहिणी, अशा भूमिका निभावून की ज्यांची माहेर लांब असतात, ज्या आपल्या प्रियजनांना भेटू शकत नाही, तर त्यांची कमी मला कधीही जाणवली नाही. तू कर फक्त, आम्ही तुला मदत करतो. खरं तर एकीचं नाव घेतलं, कुणाकुणाचं नाव घेऊ, तर एक कंबाईनली म्हणते की या सगळ्या निवेदिता सख्यांनी माझं जीवन समृद्ध करण्याचं, माझं सामाजिक जे जीवन आहे ते अतिशय प्रगल्भ करण्याचं काम केलेलं आहे. काही वैयक्तिक आपल्या समस्या असू दे, कोविड काळ होता, माझे आजारपणं असू दे, मुलं लहान होती, माझे यजमान काश्मीर, दिल्ली अशा दूरदूरच्या ठिकाणी असायचे. प्रत्येक वेळी आम्हाला जाणं शक्य व्हायचं नाही. त्यावेळी या सगळ्या सख्यांनी फोनवरून, प्रत्यक्ष भेटीतून काही हवं असेल तर सांग हं. कधी-कधी खरंच माणसाला शब्दांचा पण खूप आधार असतो. तर माझं गांधीनगरचं जे वास्तव्य होतं ह्या सगळ्या सख्यांमुळे खूप छान आणि सुखावह झालं. इव्हन बडोद्याला आल्यानंतर सुद्धा डिजिटल माध्यमातून मी सगळ्यांशी कनेक्टेडच होती आणि नवसारीला आल्यानंतर सुद्धा आता कार्यव्यस्ततेमुळे म्हणा किंवा काही कारणांनी सगळ्यांशी प्रत्यक्ष संवाद नाही होत, तरीसुद्धा बऱ्याच जणी अजूनही संपर्कात आहेत. त्यांचं मार्गदर्शन, कौतुकाची थाप मिळत असते. काही शिकायचं असलं, मदत हवी असली तर त्या मला अगदी आनंदाने वेळात वेळ काढून करतात. आणि खरोखर निवेदिताचा मी भाग आहे की निवेदिता माझा भाग आहे हे सांगू शकता येणार नाही. इतकं एकरूपत्व आम्हाला आलेलं आहे. जुन्या सगळ्या सख्यांना या निमित्ताने डिजिटल माध्यमातून का होईना मी भेटते आहे, तो आनंद घेते आहे. आणि नवीन सख्यांना एवढंच सांगेन की तुमच्यात जे काही कलागुण आहे, जे वैशिष्ट्य आहे, छंद आहे, तर ते कृपा करून तुम्ही सगळ्यांसमोर प्रगट करा, शिकवा आणि छान एक सुंदर एक प्लॅटफॉर्म सगळ्यांना उपलब्ध होऊ दे. ज्यांना देता येईल त्यांनी द्यावं, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी शिकून घ्यावं सगळ्यांकडून आणि अशी हातात हात घालून एक सुंदर वाटचाल आपण येणाऱ्या वर्षात करूया. जी कार्यकारिणीने आज निरोप घेते आहे त्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केलं आणि निवेदिताचं कर्तृत्व वर्धमान केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि येणाऱ्या कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा की आपल्या निवेदिताच्या प्रगतीचा जो आलेख आहे तो कायम तुम्ही उंचावतच राहाल. माझ्या परीने दूर राहून सुद्धा मला जो काही खारुताईचा वाटा उचलता येईल त्याबद्दल मला आनंदच वाटेल. पुन्हा पुन्हा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काल, आज आणि उद्या ही माणसे आपल्याला फार महत्वाची आहे. उद्या जरी नवीन कार्यकारिणी असेल तर तीही आम्हाला कालच्या कार्यकारिणी इतकीच महत्वाची आहे.
असा बोध आपण समाजातून घेऊ शकतो. नवीन अध्यक्षा प्राजक्ता घळसाची आणि कार्यकारिणीचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही तुमची कामे आनंदात, उत्साहात, चोखपणे पार पाडत यात काहीच शंका नाही. वाटते का शंका? नाही. अजिबात नाही. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा नवीन टीमचे खूप 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 स्वागत.